मला काही प्रॉब्लेम नाहीये माझ्या बेटराफसाठी उपवास ठेवायला किंवा काहीही करायला. मला अजिबातच काही प्रॉब्लेम नाहीये. करीन मी, असं काही नाहीये. पण मला वाटत नाही त्याची गरज आहे. म्हणजे माझं किती प्रेम आहे किंवा मी किती माझ्यासाठी तो व्यक्ती किती इम्पॉर्टंट आहे, हे फक्त दाखवण्यासाठी उपवास वगैरे खूपच असं याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी मी करू शकतो असं. पाऊस आला. वाव, पाऊस येतोय. सिरियसली पाऊस आला. वाव. वाव. पण कोणीतरी हवं आयुष्याचं. या वडाला कसं दोऱ्याने गुंडाळलंय तसं आपल्याला गुंडाळणार कोणीतरी हवं. नाही, मी गुंडाळू शकतो, पण मला गुंडाळून घ्यायला आवडेल. ऍज यू सेड महासंगम आहे ना, त्यामुळे दोन वेगवेगळे फ्लेवर एकत्र आलेत. जरा थोडासा मसाला आहे, तर ते मी असं एकदम कसं सांगायचं, पण मसाला आहे यावेळेस जरा वेगळे आहे, थोडा थ्रिल आहे. सो प्लीज आमची मालिका चुकवू नका आणि हा स्पेशली हा महासंगम चुकवू नका. बघत राहा मी जिंकून घेईन सारं, फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठीवर. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मोहिनी आणि मी जिंकून घेईन सारं मालिकेचा महासंगम होतोय. निमित्त आहे वटपौर्णिमेचा आणि अनिकेत माझ्यासोबत आहे. कसं आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे. बरं, वटपौर्णिमेला तुला भेटण्याची ही काही पहिली वेळ नाही. मालिका कुठली असं आपण वटपौर्णिमेला भेटतोच. 100%. सो ते रिच्युअलच आहे ना आपलं, अशा इव्हेंट्सला यायचं आणि विचारायचं रील आणि रिअल वटपौर्णिमेबाबतीत माहिती काढून काय ना. नाही, असं मी काही नाही करणार. पण कशी आहे यावेळेची नवीन वटपौर्णिमा, नवीन यावर्षीची आता जर तुम्ही बघितली असेल तर जरा तडक भडक आहे. नेहमी खूप रुसवे फुगवेवाली होती, आता पण आहेच ते सगळं, पण त्या पलीकडे जरा थोडासा मसाला आहे. तर ते मी असं एकदम कसं सांगायचं, पण मसाला आहे यावेळेस जरा वेगळे आहे, थोडा थ्रिल आहे. आणि बिकॉज ऍज यू सेड महासंगम आहे ना, त्यामुळे दोन वेगवेगळे फ्लेवर एकत्र आलेत, दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स एकत्र आलेत. सो त्यामुळे जरा वेगळी मज्जा येणार आहे. आमच्या सेट ऑफ ऍक्टर्स मध्ये नाही होत आम्ही, फक्त अनिकेत, छवी, जरा एक वेगळी धमाल आहे मोहिनीची पण. सो मज्जा आहे. तुमचा असा मुलांचा कट्टा जमला का? कारण की वेगवेगळ्या मालिकेतली मुलं आता दोघं एकत्र आलेत. आधी तुम्हीच होतात, अमित असेल, तू असेल, आता ही बाकीची पण आली, तर त्यांच्यासोबत गट्टी जमली की अजून वेळ आहे? आता आय गेस आता म्हणजे जमली आहे. जसं शंतनुदा सोबत वगैरे आमची सगळी आलेल्या छान गट्टी जमली. त्यानंतर अजून सगळ्यांशी नीट भेटलो नाहीये. आता म्हणजे शंतनुदाला वगैरे भेटलो आणि कट्टू मग शूटिंग सुरू झालं आमचं. आता थोड्या वेळात भेटू. आय गेस समीर पण उशिराच आला, त्याच्यामुळे त्याच्याशी पण फार गप्पा नाही मारता आला. आता मारू होपफुली लवकरच. पण चिल आहे सगळं वातावरण, आमच्या सेट सारखंच आहे, निवांत आरामात छान मज्जा करत करत. हेक्टिक तर असतंच, पण मज्जा करत करत. बरं, मालिकेच्या सुरुवातीला लॉन्च झालं होतं तेव्हा मी विचारलं होतं ना की लोक आता ते प्रोमो बघून वगैरे ओळखतात. तू म्हणालास थोडा वेळ थांब बघू, तर आता काही आलंय का अनिकेत म्हणून असं ओळखतायत किंवा रिॲक्शन्स आल्या आहेत ज्या तुला सांगायला आवडतील किंवा घरून काहीतरी आलं असेल तसं आहे अनिकेत साठी विशेष टिप्पणी? विशेष टिप्पणी असं म्हणजे किंवा मेसेज आले असतील, डीएम आले असतील? मेसेज तर ऑफकोर्स येत आहेत. खूप नवीन, म्हणजे कसं होतं ना, जेव्हा आपण मालिका करत असतो, बरेच सेट ऑफ फॅन्स असतात जे तेच आपले खूप वर्षानुवर्ष आपलं काम बघत असतात, काही नवीन येतात. यावेळेस खूप प्रॉमिनंट जे असे प्रेक्षक आहेत जे मला बघायला मिळाले, जे खूपच डीपली छान सिरियल फॉलो करतायत आणि मला खूप छान एक्सप्रेस होतात. ते जे काही मालिकेत सुरू आहे किंवा त्यांना जे काही वाटतंय माझ्या कामाबद्दल, मालिकेबद्दल, सगळंच खूप छान अॅनलाइज करून, छान पॉइंटर्स काढून खूप नीट सांगतात. एवढंच नाही की आवडतं, छान आहे, नाही, खूप डिटेलमध्ये सांगतात त्यांना काय आवडलं, काय नाही आवडलं, त्यांना प्रेक्षक म्हणून काय अपेक्षित होतं. सो काही लोक खूपच छान, आणि मला कौतुक वाटतं इतकं ते इन्व्हॉल्व्ह होऊन आणि असं इंटू होऊन हे सगळं बघतात आणि इतकं कौतुक करतात कामाचं, तर छान वाटतं. स्पेसिफिक असं काही नाही आता माझ्याकडे सांगायला, अशी एक आठवण पण किंवा अशी मेमरी किंवा काही असा किस्सा. पण नवीन लोक काही जुळली आहेत या मालिके दरम्यान, जी खूपच मन लावून काम बघतात आणि खूप मन लावून कौतुक करतात. बरं, मी तुला याआधी पण विचारलं होतं वटपौर्णिमेच्या निमित्ताने की तुला आवडेल का उपवास वगैरे करायला किंवा कसं, तर तू म्हणाला होतास तिने केला तर मग मी करेन, मग काय हरकत आहे ना, असं म्हणजे ती करणार असेल तुझी ती खऱ्या आयुष्यात तर मी करेन. तर आता त्याचं स्टेटस काय आहे? म्हणजे आता विचार बदलले आहेत की तसेच आहेत, काय? मला नाही वाटत ती किंवा आम्ही दोघे उपवास करू. मे बी आम्ही असं काय असेल तर त्या दिवशी जास्त खाऊ, कारण आम्ही एनिवे डाएट वगैरे करत असतो. सो कदाचित म्हणजे जी कोणी असेल ती, मला असं वाटतं की आम्ही अशा कुठल्या दिवशी उपवास तर नाहीच करणार. मला असं वाटतं
टिपिकल गोष्टींसाठी. आणि जर करावं असं वाटलं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये माझ्या बेटर हाफसाठी उपवास ठेवायला किंवा काहीही करायला. मला अजिबातच काही प्रॉब्लेम नाहीये. करीन मी, असं काही नाहीये. पण मला वाटत नाही त्याची गरज आहे. म्हणजे माझं किती प्रेम आहे किंवा मी किती माझ्यासाठी तो व्यक्ती किती इम्पॉर्टंट आहे हे फक्त दाखवण्यासाठी उपवास वगैरे खूपच असं याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी मी करू शकतो असं. ए पाऊस आला, अरे वाव, पाऊस येतोय. तू ते गाऊ शकतोस ना ते सिरियसली पाऊस आला. वाव. एक्झॅक्टली. वाव, तू सुंदर. गाणार ते? नाही ती तुझी मुवमेंट होती ती. ना ना ना. नाही, हा, जे तुला कळलंच नाही. बघितली का तू film? मग नंतर बघितली मी त्यासाठी ती फिल्म. नाव नाही आठवत मला. तो मैं मॅडी बोलला दिल्ली ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय ह्या त्या गोष्टीला आणि तू अजून पण तुला अरे अजून मी पण reference नाही बघितली, माहिती. मला बघितली. मैं मॅडी बोल रहा हूँ दिल्ली से, दिल्ली बोल रहा हूँ मॅडी से, तो असा असतो हा. टेलिफोन बूथ मध्ये आणि मग त्याला ती दिसते. पण पाऊस आलेला आहे. पण तुला मिळाली खरे ती मुवमेंट? ती पाऊस पडते, ती दिसते अशी कुणी दिसली तुला? कुणी म्हणजे कळेल कोणीतरी दिसली? त्यासाठी आपण वेगळा एक्सक्लुझिव्ह. ओ माय गॉड. जरा पाऊस थोडा वाढू दे. आता जेमतेम सुरू झालाय ना. जरा उकाडा कमी होऊ दे आणि पाऊस वाढू दे. मग तो नक्की सांगेल. सांगतो. हो, नक्की. पण कोणीतरी हवं आयुष्याचं. या वडाला कसं दोऱ्याने गुंडाळलंय तसं आपल्याला गुंडाळणार कोणीतरी हवं. सो आय होप की कोणीतरी येईल जी याला गुंडाळेल किंवा हा तिला गुंडाळेल. काय वाटतं तुला कसं असेल? आपण अंदाज बांधतो ना, हा. तर काय वाटतं? ती तुला गुंडाळून ठेवणारी असेल की तूच आहेस की मी छान गुंडाळू शकतो समोरच्याला? नाही, मी गुंडाळू शकतो पण मला गुंडाळून घ्यायला आवडेल. I don't त्याला. mind. वाव. तसा मी छान गुंडाळतो पण मला आवडेल त्या झोन मध्ये स्वतःला गुंडाळून घ्यायला. काहीच प्रॉब्लेम नाही. पण खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून. आता ब्रेक झालाय तर मला वाटतं की आपण आता जाऊया जरा मामा कुक्षी घेऊया, Yes, नक्की. पावसाचा आनंद घेऊया. Yes, yes, yes. तो करेल ना 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 आता. Yeah, correct. चला बाय. चला बाय. थँक्यू. आणि अपील तरी कर. आणि आणि येस, हा, आता तुम्हाला एक फारच कमाल एपिसोड बघायला मिळणार आहे. मोहिनी आणि मी जिंकून घेईन सार या मालिकेचा महासंगम आम्ही आज शूट करतोय. तुम्ही बघताय वडाचं झाड आहे मागे आणि या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला खूपच मसालेदार ड्रामा घडणार आहे. आणि छवी, अनिकेत यांच्या आयुष्यात पण खूप काही घडणार आहे आणि ते सगळं तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. त्यांची नोकझोक, त्यांची मस्ती, त्यांचं रिलेशनशिप, एव्हरीथिंग. सो प्लीज आमची मालिका चुकवू नका आणि स्पेशली हा महासंगम चुकवू नका. बघत राहा मी जिंकून घेईन सारं फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू. थँक्यू सो मच.